नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 14 जून 2025च्या चालू घडामोडी, इंटरनॅशनल आणि नॅशनल लेव्हलचे करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम 50 पदार्थाच्या यादीत कोणत्या देशाचा कहवाल्टी पदार्थाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तुर्की या देशाच्या कहवाल्टी या पदार्थाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे। दुसरा प्रश्न आहे, नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम 50 पदार्थाच्या यादीत क्रमांक मिसळवणे कितवा क्रमांक मिळवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 18 क्रमांक मिसळणे मिळवला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, भारताची नेमबाज शिफत कौरने ISSF महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कांस्य पदक। भारताची नेमबाज शिफत कौरने ISSF महिलांच्या 50 मीटर रायफलमध्ये जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, भारताची नेमबाज शिफत कौरने ISSF महिलांच्या किती मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 50 मीटरच्या 3 पोझिशनमध्ये भारताची नेमबाज शिफत कौरने ISSF महिलांच्या रायफलमध्ये मिळवले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, कोणत्या कंपनीचे बोईंग 778 ड्रीमलाइनर विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एअर इंडिया या कंपनीचा बोईंग 778 ड्रीमलाइनर विमानाचा अपघात झाला आहे। व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रांना शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारत 148 देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 131व्या क्रमांकावर भारत देशाच्या जागतिक लिंगभेद निर्देशांकामध्ये क्रमांकावर आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, एअर इंडियाच्या बोईंग 778 ड्रीमलाइनर विमानाचा कोणत्या ठिकाणी अपघात झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या बोईंग 778 ड्रीमलाइनर विमानाचा अपघात झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, एअर इंडियाच्या बोईंग 778 ड्रीमलाइनर विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झाला असून ते कोणत्या ठिकाणी जात होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लंडन येथे एअर इंडियाचे बोईंग 778 ड्रीमलाइनर विमान जात होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 कोणी जाहीर केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, WEF ने जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 जाहीर केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर होता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 129व्या स्थानावर जागतिक लिंगभेद निर्देशांक 2024 मध्ये भारत 129व्या स्थानावर होता। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आइसलँड हा देश जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये सर्वात प्रथम देश आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, आइसलँडने सलग कितव्यांदा जागतिक लिंगभेद निर्देशांकात प्रथम स्थान पटकावले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 16व्यांदा आइसलँडने जागतिक लिंगभेद निर्देशांकामध्ये प्रथम स्थान पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पाकिस्तान हा देश सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत।
पुढचा प्रश्न आहे नंबर 14. भारत आणि कोणत्या देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव टायगर कॉ 2025 पार पडला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमेरिका आणि भारत देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव टायगर कॉ 2025 पार पडला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 बांगलादेशाने 75 अंकाने झेप घेत कितवे स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 24वे स्थान बांगलादेशाने जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये 75 अंकाने झेप घेत पटकावले आहेत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळल्यास कमेंट नक्की करा. तुमच्या काही प्रश्न असतील तर तेही कमेंट करा, त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव टायगर कॉ 2025 कोणत्या राज्यात पार पडला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव टायगर कॉ 2025 या राज्यामध्ये पार पडला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त कोणता लष्करी सराव उत्तर प्रदेशमध्ये पार पडला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टायगर कॉ 2025 भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव उत्तर प्रदेशमध्ये पार पडला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. भारतीय वायुसेनेच्या विशेष दलाला काय म्हणून ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गरुड म्हणून भारतीय वायुसेनेच्या विशेष दलांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, श्रीनिवास मुक्कमल यांची भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक प्रथमच उत्तराखंडच्या रानीखेतच्या जंगलामध्ये दिसला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, थायलंड. थायलंड या देशाचा राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक प्रथमच उत्तराखंडच्या रानीखेतच्या जंगलामध्ये दिसला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. थायलंड देशाचा राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक प्रथमच कोणत्या राज्यातील रानीखेतच्या जंगलामध्ये दिसला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तराखंड या राज्यामध्ये थायलंड देशाचा राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक प्रथमच रानीखेतच्या जंगलामध्ये दिसला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. SBI जनरल इन्शुरन्सच्या DYCO पदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मोहम्मद आरिफ खान यांची SBI जनरल इन्शुरन्सच्या DYCO पदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. WEFच्या अहवालानुसार भारताचे संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व 2025 मध्ये किती टक्के झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 13.8% झाले आहेत. म्हणजेच WEFच्या अहवालानुसार भारताचे संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व 2025 मध्ये 13.8% झाले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. WEFच्या अहवालानुसार जागतिक श्रमशक्तीमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व किती टक्के असेल? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 41.2%. WEFच्या अहवालानुसार जागतिक श्रमशक्तीमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व असेल. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारताने किती टक्के गुण मिळवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 64.4%. जागतिक लिंगभेद निर्देशांकामध्ये भारताने गुण मिळवले आहेत. मित्रांनो, हे होते 14 जून 2025च्या चालू घडामोडी. असे जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.